काही अबोध, अज्ञानी, बुद्धिहीन लोकांचं असं मत आहे, की बुद्धांच्या नंतर श्री विष्णू यांच्या प्रतिमा, त्यांच्याबद्दलचं साहित्य, दशावतार हे सगळं तयार करण्यात आलं आणि बुद्धाला झाकून तिथे श्री विष्णूच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या. आता हा जो पोकळ दावा आहे, तो आपण याची पोलखल करणार आहोत. तर पहिल्यांदा बुद्धांचा बुद्धांच्या प्रतिमा, त्यांच्याबद्दलचे शिल्प हे आपल्या पहिल्या ते दुसऱ्या शताब्दीमध्ये पाहायला मिळतात. जास्तीत जास्त आपल्याला कनिष्क राजाच्या कालखंडामध्ये बुद्धांच्या प्रतिमा, शिल्प हे तयार केलेले पाहायला मिळतात. तसेच श्री विष्णूंची प्रतिमा, त्यांचं शिल्प हे आपल्याला इसवी सन पूर्व 2 शताब्दीमध्ये पाहायला मिळतं. त्याच्यामुळे बुद्धानंतर श्री विष्णूंच्या मूर्ती तयार करण्यात आल्या, त्यांच्याबद्दलचं शिल्प तयार करण्यात आलं किंवा बुद्धांना श्री विष्णू बनवण्यात आलं असं म्हणण्यापेक्षा श्री विष्णूनंतर बुद्धांच्या प्रतिमा, त्यांच्याबद्दलचं शिल्प हे तयार करण्यात आलं, हे बोलणं योग्य ठरेल आणि हे तेवढंच तार्किकही ठरेल. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.